नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली आता लाडू बनवण्यासाठी सारण तयार करत असते. तेव्हा ती आता फ्रीजमधून एखादी वस्तू घेण्यासाठी जाते. तेव्हा तिथे प्रतिमाला काळजी वाटते सारण जळून जाऊ नये म्हणून. तेव्हा ती आता काळजीपोटी येऊन इथे सारण आता हलवायला सुरुवात करते. तेव्हा इथे सायलीला खूप कौतुक वाटतं. सायली आल्यानंतर प्रतिमा तिच्या हातामध्ये लगेचच आपल्या हातातला चम्मच तिच्या हातामध्ये देते आणि तिला हलवायला सांगते. आणि प्रतिमा म्हणते की अजून ह्याच्यामध्ये तूप घाल. तेव्हा सायली म्हणते अजून तूप घालायचं आहे. आणि ती तिचं ऐकून आता सगळं काही करत असते. त्यानंतर इथे प्रतिमा तिला व्यवस्थित हलवायला सांगत असते. पण इथे सायली आता नाटक करते आणि ती खोटं खोटं हलवत असते. तेवढ्यातच इथे प्रतिमा तिच्या हातातून चम्मच घेते आणि व्यवस्थित संपूर्ण सारण हलवून घेत असते. तेव्हा इथे सायलीची तीच इच्छा असते की आता प्रतिमाने हळूहळू इथे मन मोकळेपणाने वावरायला हवं. आणि म्हणूनच ती आता तिला काही जमत नाही असं दाखवून ती आता प्रतिमाला इथे लाडूचं सारण हलवायला सांगते. त्यानंतर इथे कल्पना आणि पूर्णाजीसुद्धा बाहेर आलेले असतात. तेव्हा पूर्णाजी प्रतिमा अशी हाक मारायला जाते. तेवढ्यातच कल्पना म्हणते पूर्णाई थांबा, आपण बघूया प्रतिमा काय करते. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा त्या ह्याच्यामध्ये पिठी साखर आणि बेदाणे घालू का. तेव्हा प्रतिमा म्हणते नाही आता नाही, थंड झाल्यावरती घालायचं. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे. तेव्हा प्रतिमा ते सगळं सारण एका ताटामध्ये काढायला सांगते आणि ते सुद्धा थोडा वेळ हवेवरती ठेवायला सांगते. आणि प्रतिमा मोठ्या परातीमध्ये सारण काढल्यानंतर ते हलवत असते. तेव्हा सायली म्हणते पिठी साखर घालू का. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते हो घाल. आणि थोडी थोडी तिला घालायला सांगत असते आणि ती व्यवस्थित हलवून घेत असते. त्यानंतर बेदाणेसुद्धा टाकायला सांगते. तेव्हा इथे आता प्रतिमा व्यवस्थित सारण सगळं मिश्रण करून घेते आणि त्यानंतर इथे सायलीला लाडू वळायला सांगते. पण इथे सायली आता नाटक करत असते. ती म्हणते की लाडू तर मला वळताच येत नाही आहे, लाडू फुटतोय असं ती दाखवते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की दुसरा लाडू घे. तो सुद्धा सायली मुद्दामून फोडते. तेव्हा इथे प्रतिमा आता स्वतःहून लाडू वळायला घेते आणि अगदी पूर्वीप्रमाणे स्वयंपाक बनवत असते. प्रतिमाची स्मृती गेलेली असते, पण मात्र स्वयंपाकावरचं प्रेम अगदी तसंच असतं. तेव्हा इथे प्रतिमा लाडू बनवत असते आणि सायलीला दाखवत असते. तेव्हा सायली खूपच जास्त खुश होते. तर इथे आपल्या मुलीला 22-24 वर्षानंतर लाडू बनवताना बघून इथे पूर्णाजी खूपच जास्त खुश होते आणि कल्पनासुद्धा. पण इथे प्रतिमाचं लक्ष आता पूर्णाजीकडे जातं आणि ती लगेचच हातातला लाडू खाली ठेवून देते. हात धुवून आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे सायली म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, थांबा ना. तर इथे पूर्णाजी थांबवण्याचा प्रयत्न करते, पण प्रतिमा काही थांबत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते माझी मुलगी प्रतिमा आम्हाला बघून लगेचच इथून निघून गेली. कधी मन मोकळेपणाने आपल्याबरोबर वावरणार आहे काय माहिती. तेव्हा इथे सायली म्हणत असते पण पूर्णाजी, तुम्ही बघताय ना कितीतरी दिवसानंतर प्रतिमा आता किचनमध्ये आल्या आणि त्यांनी स्वतःच्या हाताने लाडू बनवला. त्या स्वतःच्या रूमच्या बाहेरसुद्धा पडत नाही. हे घ्या, तुमच्या मुलीने बनवलेला हा लाडू तुम्ही खाऊन बघा. तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी, प्रतिमा आत्यांच्या हाताच्या लाडवांचा सुगंध या घरामध्ये कितीतरी वर्षानंतर दरवळला असेल ना. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की अगदी बरोबर. तेव्हा इथे लाडू खाल्ल्यानंतर पूर्णाजी म्हणत असतात की प्रतिमाची स्मृती तरी गेली असेल ना, पण तिच्या हाताची चव मात्र तीच आहे. खूप छान झालेत लाडू. तेव्हा इथे सायली म्हणते की आपल्याला जर पूर्णाजी प्रतिमा आत्या मन मोकळेपणाने घरामध्ये वावरायला हवे असतील ना, तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. तेव्हा कल्पना म्हणते कुठला मार्ग. स्वयंपाकघर. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाची स्वयंपाकघर म्हणजे बघा ना, प्रतिमा आत्यांची स्मृती जरी गेली असली तरीसुद्धा त्या किचनमध्ये स्वतःचं किचन असल्यासारख्याच वावरत होत्या. म्हणजे त्यांचं या किचनवरती किती प्रेम आहे ते बघा. जर आपण त्यांना स्वयंपाकघरामध्ये त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले तर त्यांची स्मृती परत यायला सुद्धा मदत होईल असं सायली म्हणते. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पनाला ही आयडिया खूपच जास्त आवडते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की काय सायली, तू त्या प्रतिमाची स्मृती परत आणण्याचे प्रयत्न करतेस का. पण तू कितीही इथे डाव मांड, मी तुझे सगळे डाव आहे ना उधळून लावते की नाही बघच तू. तर इथे आता सायली लिस्ट करत असते. सायली म्हणते की पूर्णाजी, प्रतिमा आत्यांच्या गुलाबजामांची चर्चा सगळेजण करतात की प्रतिमा आत्यांसारखे गुलाबजाम कुणीच बनवू शकत नाही. मग आता मला सांगा त्यांना अजून कुठले कुठले पदार्थ उत्तम बनवताना येतात. तेव्हा कल्पना म्हणते की वांग्याचं भरीत. ती खूपच जास्त छान वांग्याचं भरीत बनवते. मला तिच्यासारखं भरीत कधीच बनवता आलं नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणत असतात की चिंच गुळाची आमटी, तीसुद्धा तिला खूप छान पद्धतीने बनवता येते.
तेव्हा इथे आता एक एक पदार्थाची नावं इथे पूर्णाजी सांगत असते. सांडग्याची भाजी, त्याच्यानंतरला पुरणपोळीसुद्धा आवडते. तेव्हा इथे सायली म्हणते की चिंच गुळाच्या आमटीबरोबर मलासुद्धा इथे आळू वड्या खूप आवडतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते ही तर प्रतिमाची स्पेशालिटी आहे. तेव्हा सायली म्हणते मलासुद्धा खूप आवडतात आळू वड्या. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की कधी-कधी तुझ्या हातच्या जेवणाला सुद्धा प्रतिमाच्या हाताच्या जेवणाची चव असते सायली. तेव्हा इथे आता प्रिया येते आणि म्हणते की इथे काय चाललंय? त्या बायका प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी प्रयत्न करतायत का? तिची जर स्मृती परत आली ना तर माझी वाट लागेल. तेव्हा इथे प्रिया येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं? तेव्हा कल्पना म्हणते की प्रतिमाला जे जे पदार्थ आवडतात ना त्याची आम्ही लिस्ट करतोय आणि मग ती एक एक पदार्थ बनवेल. मग तिची स्मृती लवकर परत यायला मदत होईल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते अच्छा, म्हणजे आता स्मृती परत येण्याच्या नावाखाली तुम्ही माझ्या आईला स्वयंपाकघरामध्ये आता कामामध्ये गुंतवणार आहात. तिला आता कामाला जुंपणार आहात का तुम्ही? तेव्हा इथे सायली म्हणते अगं प्रिया असं काय बोलतेस? अगं प्रतिमा आत्या जर स्वयंपाकघरामध्ये रमल्या तर त्यांची स्मृती परत यायला मदतच होणार आहे ना. आम्ही त्यांच्या भल्यासाठीच करतो हे सगळं. तेव्हा प्रिया म्हणते का? कामं करायला काही ही विमल आहे आणि तू सुद्धा आहेस की सायली. तुला जर किचनमध्ये स्वयंपाक करायला कंटाळा आला असेल तर मला सांग ना. मी बाबांजवळ बोलते आणि अजून एक सर्वंट इथे घेऊन येते किंवा मी स्वयंपाक करते. पण माझ्या आईला आरामाची गरज आहे. तिला असं कामाला जुंपू नका. तेव्हा पूर्णाजी म्हणते अगं ये तन्वी काय बोलतेस तू? माझ्या मुलीबद्दल बोलतेस जरा विचार कर. आम्ही तिच्या भल्याचाच विचार करतोय. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते पण मला याच्यामध्ये तिचं भलं दिसत नाही आहे. तुम्ही तिला कामाला जुंपणार आहात एवढंच फक्त मला दिसतंय. तेव्हा सायली म्हणते तू असा विचार का करतेस? म्हणजे पूर्णाजी जे काही बोलताय ते त्यांच्या भल्याचंच आहे ना. प्रतिमा आत्याला स्वयंपाकघरामध्ये रमलेलं बघून आम्हाला लक्षात आले की त्यांची स्मृती परत यायची असेल तर त्यांना स्वयंपाकघरामध्ये त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवू देत. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते अरे काय चाललंय या लोकांचं? तेव्हा इथे पूर्णाजीला राग येतो आणि ती म्हणते ए तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव. प्रतिमा माझी मुलगी आहे. मी तिला लहानाचं मोठं केलं आहे. मी तिला वाढवलं आहे. तिचं काय भलं काय बुरं सगळं मला व्यवस्थित कळतं. मला ते तुझ्याकडून जाणून घ्यायची गरज नाही आहे. आम्ही हे जे काही करतोय ते प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी करतोय. तू आमच्या निर्णयाला साथ द्यायला हवी होतीस. तर तू काय करतेस? तू नकार दिलास. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की अजून कुठले पदार्थ राहिलेत का ते बघा आणि ते लिहून घ्या आणि सायली ती लिस्ट मला दाखव, मला वाचू दे. तेव्हा इथे आता सायली ती लिस्ट पूर्णाजीकडे देते. तेव्हा प्रियाला आता चांगलंच तोंडावरती पूर्णाजीने पाडलेलं असतं. पूर्णाजी म्हणते की आईचा विचार जर मनामध्ये असेल ना तर तू आम्हाला साथ दिली असतीस, असा नकार नसता दिलास, कळलं ना. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते तुम्ही जर त्या प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी हे सगळं करत असाल ना तर मग माझ्यावरती भीक मागायचीच वेळ येणार आहे. तरी ते प्रतिमा आपलं काम करत बसलेली असते. तेव्हा सायली येते आणि म्हणते प्रतिमा त्या तुमचा चहा. तेव्हा इथे प्रतिमा चहा घेऊन खुश होते. सायली म्हणत असते की प्रतिमा त्या मला माहिती आहे तुम्ही एरवी बाहेर येत नाही, पण आज तुम्ही तुमचा कप बाहेर घेऊन याल का? तेव्हा इथे सायली म्हणते नाही नसेल येणार तर नका येऊ, पण मी आहे ना यांच्या आवडीची चिंच गुळाची आमटी करत होते. यांना खूप आवडते ना. मी पहिल्यांदाच बनवत होते. म्हणून जर येण्या जाण्यामध्ये जर काही चुकलं, काही कमी पडलं, जास्त झालं तर मग खराब होईल ना चिंच गुळाची आमटी. म्हणून तुम्ही जर आलात ना कप ठेवायला तर बरं होईल आणि नाही आलात तर ठीक आहे मी नंतर घेऊन जाईन. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते नाही नको, तू नको येऊस, मीच येईन कप घेऊन बाहेर. तेव्हा इथे सायली म्हणते नक्की ना? मग ठीक आहे. तेव्हा सायली म्हणते मी जाते हां, मी चिंच गुळाची आमटी करते, यांना खूप आवडते ना म्हणून. तेव्हा चिंच गुळाच्या आमटीचं नाव घेतल्यानंतर प्रतिमाच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक वेगळंच समाधान येतं, कारण तिलासुद्धा स्वयंपाक करायला खूप आवडत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता प्रतिमा घरामध्ये येते आणि ती आपल्या हातामध्ये कपसुद्धा घेऊन आलेली असते. तर इथे पूर्णाजी आणि कल्पना बसलेल्या असतात. प्रतिमा आल्यानंतर दोघीजणी लगेचच वाचनाचं नाटक करतात. तेव्हा इथे प्रतिमा हळूहळू आता एका बाजूने स्वयंपाकघरामध्ये जाते सायलीकडे. तेव्हा इथे ते आता स्वतःच्या हाताने कप वगैरे धुवून ठेवत असते. तेव्हा इथे सायली म्हणते की विमलताई या चिंचगुळाच्या आमटीमध्ये एवढा गूळ घालू का? तेव्हा इथे वाटीचं तोंड हे प्रतिमाकडे असतं. प्रतिमा धावत पडते त्याने म्हणते की नाही थोडासा गूळ घालायचा आहे. तेव्हा इथे सायली आता थोडाच गूळ त्याच्यामध्ये घालते. तेव्हा इथे आता चिंचगुळाच्या आमटीला इथे आता प्रतिमा खूपच छान पद्धतीने तडका देते. तेव्हा इथे फोडणी दिल्यानंतर आता घरभर सुगंध पसरतो आणि तो सुगंध घेतल्यानंतर इथे पूर्णाजी आणि कल्पना खूपच जास्त समाधानी होतात. त्यानंतर इथे
आता चिंचगुळाची आमटी खूपच उत्तमरित्या बनवलेली असते. त्याच्यावरती इथे खोबरं वगैरे आता टाकलं जातं आणि इथे ती आमटी बनून पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये प्रतिमासुद्धा इथे सायलीला मदत करते.